नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या क्युमाईन क्लबसमोर धुळे 108 रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन अल्पवेतन, कामाच्या वाढीव तासांमुळे होणारा त्रास, रुग्णवाहिकांची खराब अवस्था आणि सेवेत असलेल्या चालकांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा यावरून करण्यात येत आहे. 108 रुग्णवाहिका चालक गेल्या अनेक वर्षांपासून आपत्कालीन सेवा देत असूनही त्यांच्या समस्या कायम आहेत. 13 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानात मोठे आंदोलन करून सरकारकडे निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी सकारात्मक आश्वासन देत होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. सेवा पुरवठादाराकडे वारंवार निवेदन दिल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या चालकांनी आता बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. 1 जुलैपासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शासन आणि सेवा पुरवठादार यांनी तातडीने बैठक घेऊन मागण्यांवर निर्णय घ्यावा, अन्यथा ग्रामीण भागातील रुग्णसेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. 2014 ते 2025 पर्यंत 108 ॲम्ब्युलन्सवरती कार्यरत असून आमच्या प्रमुख मागणी आमचा पगार, अल्पसा पगार भेटतो आम्हाला, तरी आमचं समान वेतन आणि समान काम भेटलं पाहिजे. आणि आमचा 2014 पासून तर 2017 पर्यंत आम्हाला बोनस भेटलेला नाही, तरी आम्हाला PF भेटलेला नाही. आम्हाला 8 तास ड्युटी पाहिजे, आम्हाला 12 तास काम करून घेतात. तरी आम्हाला सर्व याच्या कंपनीने ESIच्या सुविधा द्यायला पाहिजे. आम्हाला विमा भेटत नाही, तरी आमच्या या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.